नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर या लेक्चर मध्ये आपल्याला डिस्ट्रिक्ट सिरीज मध्ये क्वार्टाइल डिव्हिएशन आणि इट्स कोएफिशियंट कसं काढतात हे बघायचं आहे. म्हणजे त्यावरती प्रॉब्लेम घ्यायचे आहेत. आता या अगोदरच्या लेक्चर मध्ये आपण काय केलं, इंडिव्हिज्युअल सिरीज मध्ये क्वार्टाइल डिव्हिएशन, कोएफिशियंट ऑफ क्वार्टाइल डिव्हिएशन आणि इंटर क्वार्टाइल रेंज हे पाहिलं. इंटर क्वार्टाइल रेंज सिलेबसला नाही तरी पण आपण इंडिव्हिज्युअल सिरीज मध्ये कसं काढायचं हे बघितलं. हे लक्षात. तर आपण आता क्वार्टाइल डिव्हिएशन परीक्षेला येते, यावरती प्रॉब्लेम 15 मार्काला. म्हणून आपण काय करू, आता क्वार्टाइल डिव्हिएशन कसं काढते डिस्ट्रिक्ट सिरीज मध्ये यावरती प्रॉब्लेम घेऊ. तर बघा, त्याचं सूत्र मी सांगितलं, चतुर्थक विचलन Q3 म्हणजे QD बरोबर Q3 मायनस Q1 डिवायडेड बाय 2. तेच सूत्र आहे. कोएफिशियंट ऑफ क्वार्टाइल डिव्हिएशन बरोबर काय, Q3 मायनस Q1 डिवायडेड बाय Q3 प्लस Q1. त्याच्यामध्ये Q1 पण काढावं लागणार आहे आणि Q3 पण काढावं लागणार आहे डिस्ट्रिक्ट सिरीज मध्ये. हे लक्षात. म्हणून प्रॉब्लेम घ्या. डिस्ट्रिक्ट सिरीज मध्ये क्वार्टाइल डिव्हिएशन आणि कोएफिशियंट ऑफ QD काढणे यावरती प्रॉब्लेम. हे सूत्र मी सांगितलं. प्रॉब्लेम घ्या मग. आता डिस्ट्रिक्ट सिरीज कसं असते हो सांगा बरं. डिस्ट्रिक्ट सिरीज जेव्हा मेजरमेंट आणि फ्रिक्वेन्सी दिली जाते, पण मेजरमेंट ही संख्येच्या स्वरूपात असते, गटाच्या स्वरूपात नसते. म्हणजे डिस्ट्रिक्ट सिरीज मध्ये 2 कॉलम असतात, एक मेजरमेंटचा आणि दुसरा फ्रिक्वेन्सीचा. मेजरमेंट कशात असते, संख्येच्या स्वरूपात असते. हे लक्षात. तेव्हा म्हणायचं डिस्ट्रिक्ट सिरीज असा. इंडिव्हिज्युअल सिरीज मध्ये कसं होतं, फक्त एकच कॉलम दिला जात होता, ते मेजरमेंटचा. डिस्ट्रिक्ट सिरीज मध्ये 2 कॉलम असतात, पण दोन्ही कॉलम संख्येच्या स्वरूपात असतात. तिसरा जे काही पद्धत आहे ह्याच्यानंतरची आपल्याला बघायची प्रॉब्लेम, कंटिन्यू ऑब्लिक ग्रुप सिरीज मध्ये क्वार्टाइल डिव्हिएशन आणि त्याचं कोएफिशियंट कसं काढायचं. त्याच्यामध्ये मेजरमेंट आणि फ्रिक्वेन्सी राहणार आहे, पण मेजरमेंट ही गटाच्या स्वरूपात असणार आहे, ते आपण बघू. इथं डिस्ट्रिक्ट सिरीजचा प्रॉब्लेम कसा ओळखायचा, जेव्हा एम आणि एफ दिलेला असेल पण एम मात्र संख्येच्या स्वरूपात. बघा मग डिस्ट्रिक्ट सिरीज मध्ये क्वार्टाइल डिव्हिएशन कसं काढतात, प्रॉब्लेम घेऊ आपण. घ्या मग. इथं वरती हे लिहा नाही, हेडिंग. फाइंड आउट क्वार्टाइल डिव्हिएशन अँड इट्स कोएफिशियंट ऑफ द, घ्या प्रॉब्लेम नंबर 1 बर का. फाइंड आउट क्वार्टाइल डिव्हिएशन म्हणजेच आपण काय म्हणतो त्याला, कंसात लिहू QD अँड इट्स कोएफिशियंट फ्रॉम द फॉलोइंग डेटा. जे काही खाली माहिती दिलेली आहे त्या आधारे काय काढा म्हणले, चतुर्थक विचलन आणि त्याचं काय गुणक. घ्या मग मेजरमेंट आणि फ्रिक्वेन्सी. मेजरमेंट काय दिलेली आहे, तर एज दिलेले आहे बरं का. वय दिले त्यालाच आपण एम म्हणतो, मेजरमेंट म्हणतो. दुसरा कॉलम काय दिलाय, फ्रिक्वेन्सी म्हणजे नंबर ऑफ पर्सन, म्हणजे काही व्यक्तींचं वय दिले ती म्हणजे पर्सन म्हणजे फ्रिक्वेन्सी आपण म्हणतो. घ्या मग. आधी एज 15, त्यानंतर 20, 25, 20, त्यानंतर 25, त्यानंतर 30, त्यानंतर 35, 30, त्यानंतर 35, त्यानंतर 40, त्यानंतर 45, 50, 55, 50, त्यानंतर 55. हे लक्षात. त्यानंतर 60, त्यानंतर 65 आणि त्यानंतर शेवटचा आहे 70. फ्रिक्वेन्सी घ्या लिहून. 15 मेजरमेंटची फ्रिक्वेन्सी किती आहे, 5. त्यानंतर 20 ची 15, त्यानंतर 25 ची 10, त्यानंतर 16, त्यानंतर 22, त्यानंतर 23, त्यानंतर 18, त्यानंतर 10, त्यानंतर 7, त्यानंतर 12, त्यानंतर 9, त्यानंतर
6 अशी मेजरमेंट आणि फ्रिक्वेन्सी दिलेली आहे आणि काय काढायला सांगितले क्वार्टाईल डिव्हिएशन आणि त्याचं कोइफिशियंट म्हणजे चतुर्थक विचलन आणि त्याचा गुणक काढा म्हटले. असा प्रॉब्लेम परीक्षेला येतो, गेल्या वेळेस आलेला आहे 15 मार्काला बरं का. डिस्ट्रिक्ट सिरीज आणि कंटिन्यू ग्रुप सिरीज वरती प्रॉब्लेम येतात. इंडिव्हिज्युअल सिरीज फक्त ऑब्जेक्टिव्ह आला तर कन्सेप्ट साठी म्हणून मी घेतले. हे डिस्ट्रिक्ट सिरीज मध्ये काढायचं आहे बरं का. इथे दिले मी डिस्क्रीट सिरीज मध्ये क्वार्टाईल डिव्हिएशन काढणे. तर आता हे प्रॉब्लेम दिलाय तर आपल्याला काय लक्षात घ्या. आता हे कसं काढतात. मीडियन काढताना आपण डिस्ट्रिक्ट सिरीज मध्ये जेव्हा मीडियन काढाल तेव्हा मेजरमेंट, फ्रिक्वेन्सी आणि सीएफ चा एक कॉलम तयार करतो. म्हणजे पहिला एम चा, दुसरा एफ चा आणि सीएफ चा. तसं इथं 3 कॉलम तयार करून घ्यायचे. मीडियनला जसं करून घेत होतो तसं इथं करून घ्यायचे 3 कॉलम. मेजरमेंट, फ्रिक्वेन्सी आणि कम्युनिटी फ्रिक्वेन्सीचा घ्या. मग अगोदर तयार करून हा प्रॉब्लेम दिलाय सोल्युशन मध्ये. हा पहिला मेजरमेंट, दुसरा फ्रिक्वेन्सी आणि एम म्हणजे मेजरमेंट, एफ म्हणजे फ्रिक्वेन्सी आणि हे कम्युनिटी फ्रिक्वेन्सी बरं का. इथं पण क्वार्टाईल डिव्हिएशन काढताना मी म्हटलं इंडिव्हिज्युअल सिरीज मध्ये बी काय सूत्र बघा ना. Q1 चं सूत्र काय, द साइज ऑफ n+1 डिवायडेड बाय 4. तिथं कसं होतं मीडियनला डिवायडेड बाय 2 होतं बरोबर. आणि हे एक वाढलेलं आहे द साइज ऑफ कंसाच्या बाहेर 3 होतं, कंसात n+1 भागिले 4 आयटम हे दिले बरोबर. तिथं आपण काय डिस्ट्रिक्ट सिरीज मध्ये एम, एफ आणि सीएफ काढत होतो. इथं पण सीएफ काढावं लागणार आणि त्या आधारे Q3 आणि Q1 काढावं लागणार. तर घ्या मग मेजरमेंट चढत्या क्रमानेच आहे ना. तर घ्या मग 15, 20, 25, 30, 35, 40, 45, त्यानंतर 50, नंतर 55, 50, नंतर 55, नंतर 60, नंतर 65, त्यानंतर 70. ओके. फ्रिक्वेन्सी घ्या त्या मेजरमेंटची. 15 ची 5 आहे, नंतर 20 ची 15 आहे, त्यानंतर 10, त्यानंतर 16, त्यानंतर 22, त्यानंतर 23, त्यानंतर 18, त्यानंतर 10, त्यानंतर 7, त्यानंतर 12, त्यानंतर 9, त्यानंतर 6. घेतलात. आता मेजरमेंट, फ्रिक्वेन्सी आणि कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी म्हटलं. आता फ्रिक्वेन्सीची टोटल बेरीज करून घ्या. 5, 15, 10, 16, 20, 23, 18, 10, 7, 12, 9, 6 यांची बेरीज करा. एन बरोबर टोटल बेरीज करायची. ती बेरीज येईल बघा 153 येते. 153. त्यानंतर कम्युनिटी फ्रिक्वेन्सी तयार करून घ्या. कम्युनिटी फ्रिक्वेन्सी काय F वरून तयार केली जाते. आपण मीडियनला पाहिलंय. मीडियन वर बी प्रॉब्लेम येणार आहे. मीन मीडियन मोड 20 मार्काला येत आहे. दुसरा चॅप्टर बघा, तिसरा चॅप्टर मधलं क्वार्टाईल डिव्हिएशन होऊन जाईल बघा. हे पहिलं जशा त्याचं कम्युनिटी मध्ये घ्यायचं 5. या 5 मध्ये दुसरं हे ऍड करायचं इकडे घ्यायचं. 15 आणि 5 20, 20 आणि 10 किती 30. हा 30 आणि 16 46, 46 आणि 22 68, 68 आणि 23 91, नंतर 91 आणि 18 108, 109 सॉरी 109, 109 10, 119, 119 आणि 7 126, 126 आणि 12 126 आणि 12 करा ऍड. 138 का हो 138 बरोबर. 138 आणि 9 40 47 147, 147 आणि 6 153. म्हणजे कम्युनिटी फ्रिक्वेन्सी मधली शेवटची म्हणजेच एन बरोबर आले का बघायचं. 153 आले. आता हे आपण दुसऱ्या चॅप्टर मध्ये मीडियन काढताना सीएफ कसं काढायचं हे बघितले. काहीच नाही, पहिल्या दिवशी तसं घ्यायची संख्या आणि त्याच्यात दुसरी ऍड करायची लिहायचं, तिसरी ऍड करायची इकडे लिहायचं, ती चौथी ऍड करायची इकडे लिहायचं असं आहे. घ्या मग आता हे घेतलात. आता Q1 काढून घ्या. Q1 बरोबर द साइज ऑफ सूत्र काय n+1 डिवायडेड बाय 4 द
आयटम. घ्या मग किंमत ठेवून Q1 बरोबर द साईज ऑफ यांची किंमत किती आहे 153 आले बरोबर. 153 अधिक 1 भागिले 4 हे लक्षात द आयटम. Q1 बरोबर द साईज ऑफ 153 आणि 1 154 154 भागिले 4 द आयटम हे लक्षात. Q1 घ्या मग काढून 154 भागिले 4 भागाला 154 ला 4 मग किती येते 4 त्रिकम 12 1 उरले नंतर 4 त्रिकम 12 परत 2 उरतात सॉरी 1 मिनिट 4 1 4 भागाला 4 त्रिकम 12 3 उरतात बरोबर. 4 7 8 4 8 32 हे लक्षात म्हणजे किती येते बघा 4 त्रिकम 12 किती उरले इथं 3 उरतात इथं झाले 34 34 ला 4 न भागातलं 4 8 32 8 आलं 2 उरतात 2 वरून पॉइंट दिला 0 दिला तर काय होते 5 म्हणजे 38 द आयटम इन CF नाही 38 आयटम आला. आता हे काय करायचं 38 आयटम जसं मीडियन मध्ये काढताना आपण बघत होतो n ला 2 न भागल्यानंतर आपण CF मध्ये जे काही आले ते बघत होतो. आता इथं काय करायचं n ला 1 ऍड करून 154 आलं 154 भागिले 4 करायचं 154 भागिले 4 केल्यानंतर जे काही येते 38.5 हे कुठं बघायचं तर कम्युनिटी फ्रिक्वेन्सी मध्ये बघायचं हे कुठं भरून निघते. इंडिव्हिज्युअल सिरीज मध्ये ह्याच्या अगोदरच्या लेक्चर मध्ये आपण काय केलं होतं एकच मेजरमेंट होती म्हणून संख्या बघत होतो मेजरमेंट मध्ये. पण आता फ्रिक्वेन्सी वरून आपण तयार करून घेतोय डिस्ट्रिक्ट आणि कंटिन्यू ग्रुप सिरीज मध्ये. मग हे किती आला 38.5 हे 38.5 या CF मध्ये शोधा कुठं भरून निघते बघा 5 20 30 इथे येत निघते का बरोबर 46 मध्ये 38.5 कारण 30 लहान आहे ना 46 मध्ये ते येते. मग या इथं Q1 बरोबर Q1 बरोबर घ्या तिथं 46 आयटम इन CF. काय केलं हो तर 38.5 या CF मध्ये आपण शोधून पाहिलं तर इथे 46 मध्ये भरून निघते. मग 46 घ्यायचं 46 द आयटम इन CF. मग हे 46 घेतलं. आता Q1 बरोबर 46 ची मेजरमेंट मधली संख्या कोणती आहे सांगा बरं 46 च्या पुढली नीट 30 हे आलं काय तुमचं Q1 आलं. ह्याला इथं नाव द्या Q1 बरं का कारण आता Q3 पण काढायला लागणार आहे ना असंच हे Q1 धरा म्हणून इथं बाहेर नाव दिलं Q1 या 30 च्या पुढे. आता Q3 पण काढून घ्या ते सूत्र द साईज ऑफ कंसाच्या बाहेर 3 कंसात n प्लस 1 भागिले 4 कंस बंद आयटम हे लक्षात सूत्र दिले. मग सूत्रानुसार किमती घ्या मग द साईज ऑफ 3 कंसाच्या बाहेर n ची किंमत किती आली फ्रिक्वेन्सीची टोटल बेरीज 153 बरोबर 1 भागिले 4 दिले सूत्रातलं द आयटम. घ्या मग Q3 बरोबर द साईज ऑफ 3 ला 3 153 आणि 154 154 भागिले 4 द आयटम हे लक्षात. त्यानंतर Q3 बरोबर द साईज 3 ला 3 154 ला 4 न भागला तर किती येते 38.5 येते. आपण इथं भागातले 154 ला 4 38.5 द आयटम. आता काय करा Q3 बरोबर यांचा गुणाकार करा 3 न 38.5 ला गुणून घ्या किती येते बघा 3 न 38.5 ला गुणला असता ते येऊन जाईल तुम्हाला किती 115.5 द आयटम बर का. 3 न 38.5 ला गुणलं 115.5 द आयटम येते. Q3 बरोबर काय करा मग 115.5 कुठे शोधा तर या CF मध्ये शोधा कुठं भरून निघते बघा 115 109 तर निघणार नाही इथं निघते बरोबर 119 मध्ये भरून निघते 115.5 हे लक्षात. मग इथे घ्या 119 द आयटम इन CF हे लक्षात. आता
119 इथं भरून 119 मध्ये 115.5 भरून निघाले, म्हणून हे घेतलं 119 द आयटम इन CF. आता काय करा, या 119च्या पुढली मेजरमेंट मधली संख्या घ्या, ते तुमचं काय आलं, Q3 आलं. किती, 50 ना हो, हे 50, ह्याला काय नाव द्या, Q3. हे फ्रिक्वेन्सी, कम्युनिटी फ्रिक्वेन्सी हे आपण मीडियन काढताना घेतले, म्हणून जरा फास्ट गेले बरं का. Q3 बरोबर तर साईज 3 कंसाच्या बाहेर 3 बरं का, कंसात n+1 भागिले 4 द आयटम 3, 153 प्लस 1 भागिले 4, 154 ला 4 न भागलं 38.5 येते, त्याला कंसाच्या बाहेरला 3 न गुणा 115.5 येते. 115.5 CF मध्ये शोधा, कुठे निघते, 119 मध्ये भरून निघते, कारण 109 लहान आहे आणि 126 जास्त होत्या, म्हणजे इथं भरून निघते, वरून बघत यायचं, इथं भरून निघते 115.5. मग त्याच्या पुढली मेजरमेंट मधली संख्या घ्या, ते म्हणजे तुमचं Q3 येईल. काय लक्षात, या पद्धतीने. आता काढून घ्या मग काय, QD IQR बी काढलं तर काही अडचण नाही, म्हणून इथं काढून घेऊ. काय, पहिलं IQR बी काढून घ्या, काहीच नाही, ते म्हणजे तुम्हाला बी समजेल. आपल्याला फक्त काय विचारलंय, क्वार्टाईल डिव्हिएशन, पण हे पण समजून घ्या. IQR बरोबर काय दिले, Q3 मायनस Q1 बरोबर. घ्या मग Q3 ची किंमत किती आहे, 50. 50 मधून Q1 ची किंमत वजा करा, Q3 मधून Q1 वजा करा, 50 मधून 30 गेले, राहिले 20. हे काय आलं तुमचं IQR झालं, हे तुमचं आन्सर. आता काय करा, नंबर 2 QD काढून घ्या. क्वार्टाईल डिव्हिएशन वरील सूत्र दिले बघा, क्वार्टाईल डिव्हिएशन बरोबर Q3 मायनस Q1 डिवायडेड बाय 2. Q3 ची किंमत किती आहे हो, तर Q3 ची किंमत आले, आता सूत्र ठेवतो आधी, Q3 मायनस Q1 डिवायडेड बाय 2. तर QD बरोबर घ्या मग, Q3 ची किंमत आले 50, Q1 ची किंमत आले 30 भागिले 2 करा. QD बरोबर किती, QD बरोबर 50 मधून 30 गेली राहतात 20, 20 भागिले 2 किती आलं, 2×5 10 ना. मग QD बरोबर किती आलं, 2×5 10 का, 2×2 10 आलं. त्यानंतर आता काय काढून घ्या, नंबर 3 काढून घ्या. काय सांगितले, कोएफिशियंट ऑफ क्वार्टाईल डिव्हिएशन. घ्या मग काढून, काय सूत्र दिले, Q3 मायनस Q1 भागिले Q3 प्लस Q1. किमती ठेवा मग, 50 मायनस 30 भागिले 50 प्लस 30. 50 मधून 30 गेले राहतात 20, आणि 50 प्लस 30 होतात 80. 20 ला 80 ने भाग घाला, तर किती येते सांगा बरं. 20 ला 80 ने भाग घातलं, ती येते 0.25. हे 0.25 हे काय आलं तुमचं, तर कोएफिशियंट ऑफ QD येऊन जाईल. तर अशा पद्धतीने या ठिकाणी काय हा प्रॉब्लेम सांगता येईल. काय केलंय आपण, तर थोडक्यात सांगतो. मेजरमेंट आणि फ्रिक्वेन्सी दिलेली आहे बरोबर. मेजरमेंट संख्येच्या स्वरूपात आहे आणि फ्रिक्वेन्सी पण आहे. मग बघा, चढत्या क्रमाने आहे का, आहे चढत्या क्रमाने, आणि फ्रिक्वेन्सी त्याच्या समोर लिहून घेतला. कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी तयार करून घ्या. कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कशी तयार करून घ्यायची, फ्रिक्वेन्सी मधली पहिली संख्या जशी आली तशी CF मध्ये, त्याच्यामध्ये दुसरी F मध्ये ऍड करा, फ्रिक्वेन्सी ऍड करा, दुसरी कम्युलेटिव्ह, दुसऱ्या कम्युलेटिव्ह मध्ये तिसरी फ्रिक्वेन्सी ऍड करा, तिसरी कम्युलेटिव्ह, तिसऱ्या कम्युलेटिव्ह मध्ये चौथी फ्रिक्वेन्सी ऍड करा, चौथी कम्युलेटिव्ह, असं येऊन जाईल. हे लक्षात, सर्व टोटल करून घ्या. 153 येईल, n बरोबर फ्रिक्वेन्सीची बेरीज करा, 153 येईल. मग Q1 काढून घ्या. Q1 चं सूत्र काय, द साईज ऑफ कंसात n+1 भागिले 4 द आयटम. n ची किंमत किती आली, टोटल फ्रिक्वेन्सीची बेरीज 153. Q1 बरोबर द साईज ऑफ कंसात n ची किंमत म्हणजे 153 अधिक 1 सूत्रातलं भागिले 4 द आयटम. 153 1 154 ला 4 न भागलं किती येते, 38.5 येते. कॅल्क्युलेटरचा वापर परीक्षेमध्ये आहे. हे 38.5 या CF च्या कॉलम मध्ये शोधून काढा, कुठं भरून निघते, 46 मध्ये भरून निघते. मग 46 आयटम इन CF, मग 46 ची मेजरमेंट मधली संख्या घ्या. हे लक्षात, ते किती येते, तर ते 30 येते. त्यानंतर Q3 काढून घ्या. तसंच Q3 काढून घेऊन काय करायचं, द साईज ऑफ कंसात त्याचं सूत्र दिले, कंसाच्या बाहेर 3 कंसात n+1 भागिले 4 द आयटम. Q3 बरोबर द साईज ऑफ कंसाच्या बाहेर 3 कंसात 153 म्हणजे n ची किंमत अधिक 1 भागिले सूत्रातलं 4 द आयटम.
3 ला 3 ठेवा, 153 आणि 154, 154 ला 4 न भाग घाला, पुढे द आयटम. मग 3 ला 3, 154 ला 4 न भागलं असता ते येते किती 38.5. 38.5 चा आणि 3 चा गुणाकार करा, ते येते 115.5. 115.5 कुठे शोधा, CF मध्ये शोधून घ्या, कुठे येते 119 मध्ये भरून निघते. मग इथे घ्या Q3 बरोबर 119 द आयटम इन CF. आता पुढे काय करायचं, Q3 बरोबर किंमत 119 ची मेजरमेंट मधली संख्या घ्यायची, म्हणजे 50 तिथे दिलेली आहे मी Q3 बरोबर 50 आलं. आता आपल्याला किंमत काढून घ्या, किंमत IQRB काढून घ्या, Q3 मायनस Q1 सूत्र आहे, 50 मायनस 30 किती आलं 20. QD पण काढून घ्या, Q3 मायनस Q1 भागिले 2. मग तिथं काय करा, 50 मधून 50 मायनस 30 म्हणजे Q3 ची किंमत 50, Q1 ची किंमत 30 भागिले 2 करा, 50 मधून 30 गेले राहतात 20, 20 ला 2 न भागाला येते तुमचं 10. बेकवे बेपंचे सॉरी बेकवे 92 20 आलं तुमचं 10 QD. आता कोइफिशिएंट ऑफ QD काढून घ्या, कसं काढतात, कोइफिशिएंट ऑफ QD बरोबर Q3 मायनस Q1 डिवाइडेड बाय Q3 प्लस Q1. मग Q3 ची किंमत 50, Q1 ची किंमत 30, Q3 मायनस Q1 म्हणजे 50 मायनस 30 करा 20 आलं. त्यानंतर Q3 प्लस Q1 आहे, 50 प्लस 30 केलं किती आलं 80, 20 ला 80 ने भाग आला, ते कोइफिशिएंट ऑफ QD किती येईल 0.25. अशा पद्धतीने डिस्ट्रिक्ट सिरीज मध्ये काय काढलं जाते, क्वार्टाईल डिव्हिएशन आणि त्याचं कोइफिशिएंट असेल, त्यासोबतच IQR असेल, या पद्धतीने काढायचं. हे लक्षात. असाच प्रॉब्लेम दुसरा एक घेऊ या ठिकाणी. तर बघा प्रॉब्लेम नंबर 2 बर का, हा प्रॉब्लेम नंबर 1, हा प्रॉब्लेम नंबर 2. घ्या मग प्रॉब्लेम. त्याच्यामध्ये फाइंड आउट क्वार्टाईल डिव्हिएशन, फाइंड आउट क्वार्टाईल डिव्हिएशन and its coefficient of the daily wages from the following table, तर घ्या याच्यामध्ये काय दिले, हे मजुरी बाबतीत दिलेले आहे मेजरमेंट आणि फ्रिक्वेन्सी. डेली वेजेस म्हणजे मजुरी किती भेटत आहे वर्करला ते दिले, वर्कर म्हणजे फ्रिक्वेन्सी आणि मेजरमेंट म्हणजे काय डेली वेजेस. मग इथे घ्या डेली वेजेस, त्यालाच आपण काय म्हणतो एम पहिल्या कॉलमला बर का. दुसऱ्या कॉलम दिलाय नंबर ऑफ वर्कर्स, त्याला आपण काय म्हणतो एफ म्हणतो, फ्रिक्वेन्सी म्हणतो. घ्या मग मेजरमेंट अगदी 50 100 150 50 100 150, त्यानंतर 200, त्यानंतर 250, त्यानंतर 300, त्यानंतर 400, त्यानंतर 450. फ्रिक्वेन्सी घ्या मग नंबर ऑफ वर्कर मध्ये दिलेली आहे फ्रिक्वेन्सी 10 20 25, परत 25 आहे, मग 28 आहे, नंतर 16, नंतर 18 आणि नंतर 7. अशा पद्धतीची फ्रिक्वेन्सी आहे. तर आपल्याला काय काढायला सांगितलंय, क्वार्टाईल डिव्हिएशन. फाइंड आउट क्वार्टाईल डिव्हिएशन आणि इट्स कोएफिशिएंट, QD आणि त्याचं काय म्हणजे चतुर्थक विचलन आणि त्याचा गुणक जे काही असेल ते काढायला सांगितलंय. आणि कशाच्या बाबतीत दिले, डेली वेजेसच्या बाबतीत दिलेली आहे माहिती. डेली वेजेस मजुरी किती भेटते आणि ते नंबर ऑफ वर्कर दिले. मग डेली वेजेस म्हणजे मेजरमेंट आणि वर्कर म्हणजे फ्रिक्वेन्सी. घ्या मग अशाच पद्धतीने हा प्रॉब्लेम सोडायचा आहे. दिलेली मेजरमेंट चढत्या क्रमाने आहे का हो, 50 100 150 बरोबर आहे चढत्या क्रमाने. तर घ्या सोल्युशन.
3 कॉलम तयार करा टोटल. पहिल्या कॉलम मध्ये मेजरमेंट घ्या, काय दिलेली आहे डेली वेजेस म्हणजे मेजरमेंट बरोबर. दुसऱ्या कॉलम मध्ये फ्रिक्वेन्सी, नंबर ऑफ वर्कर म्हणजे फ्रिक्वेन्सी. तिसऱ्या कॉलम मध्ये काय सीएफ चा कॉलम तयार करावा लागेल. सीएफ लाच आपण काय म्हणतो कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी, संचित वारंवारता बरं का. घ्या मग दिलेली मेजरमेंट 50, त्यानंतर 100, त्यानंतर 150, त्यानंतर 200, त्यानंतर 250, त्यानंतर 300, त्यानंतर 400 आणि त्यानंतर 450. ही डेली वेजेस दिली आहे मजुरी मेजरमेंट. फ्रिक्वेन्सी घ्या त्याची लगेच, नंबर ऑफ वर्कर 10, त्यानंतर 20, त्यानंतर 25, त्यानंतर परत 25 दिलेला आहे, त्यानंतर 28 दिलेला आहे, त्यानंतर 16, त्यानंतर 18, त्यानंतर 7. यांची टोटल बेरीज करून घ्या. ते म्हणजे काय टोटल नंबर ऑफ फ्रिक्वेन्सी, यांची बेरीज करायची आणि कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी काढून घ्यायची. कशी काढतात कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी तर बघा, ही पहिली फ्रिक्वेन्सी इथं सीएफच्या कॉलम मध्ये म्हणजेच कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीच्या कॉलम मध्ये लिहून घ्या. 10 ला 10 ही पहिली लिहून घेतली, पहिली कम्युलेटिव्ह भेटली. एफ मधली पहिली संख्या म्हणजेच कम्युलेटिव्ह मधली पहिली संख्या. आता दुसरी कम्युलेटिव्ह तयार करा. या 10 मध्ये हे ऍड करा आणि इथं लिहा. 10 आणि 20 30. त्यानंतर पुढे 30 आणि 25 55 55 55 आणि 25 80 का हो 80 80 आणि 28 108 ना हो 108 108 आणि 16 124 ना हो 124 124 आणि 18 किती होते 142 का हो 142 142 आणि 7 किती 149 का हो. बघा फ्रिक्वेन्सीची बेरीज करून बघा टोटल एन बरोबर म्हणजे एफ ची टोटल बेरीज येईल एन बरोबर 149. या कम्युलेटिव्ह मध्ये शेवटची म्हणजेच एन ची तेवढी येते का बघायची ही टोटल बेरीज आली 149. आता काय आपल्याला काढून घ्यावं लागेल. या क्यूडी साठी क्यूडीचं सूत्र दिले Q3 मायनस Q1 डिवायडेड बाय 2 आणि कोएफिशियंट ऑफ क्यूडी साठी Q3 मायनस Q1 डिवायडेड बाय Q3 प्लस Q1 लागणार आहे बरोबर. मग आपल्याला काय Q1 आणि Q3 च्या किमती काढून घ्यावं लागेल. तर घ्या मग इथं नंबर 1 मध्ये काय कॅल्क्युलेट Q1 त्या किंमत काढून इथं डायरेक्ट किंमत काढल्या Q1 लागणार आहे बरं का. इथं कॅल्क्युलेट Q1 काढून घ्या Q1 ची किंमत. मग Q1 बरोबर सूत्र काय दिले द साइज ऑफ इन ब्रॅकेट n+1 डिवायडेड बाय 4 द आयटम. यस द साइज ऑफ n+1 डिवायडेड बाय 4 द आयटम. Q1 बरोबर बघा मग फ्रिक्वेन्सीची बेरीज किती आल्या हो तर इथं दिल्या फ्रिक्वेन्सीची बेरीज किती 149 म्हणजेच n. घ्या मग हे द साइज ऑफ कंसात n ची किंमत किती 149 राईट +1 भागिले 4 कंस बंद द आयटम हे आलं. आता Q1 बरोबर घ्या मग द साइज ऑफ 149 आणि 150 भागिले 4 द आयटम हे लक्षात. त्यानंतर काय करून घ्या मग काढून घ्या किंमत 150 ला 4 न भागून घ्या. 150 ला 4 न भागले असता किती येते तर 150 ला 4 न भागल्यानंतर कसं भागायचं 4 × 4 4 × 12 किती उरतात 3 होतात 4 × 7 28 मग किती उरतात 2 4 × 25 म्हणजे किती 37.5 येईल. घ्या काय भागारून घेतलं 4 × 4 150 ला 4 न तर येते 37.5 हा आयटम येत बरोबर. आता हा आयटम सीएफ मध्ये शोधायचं कुठं निघताय भरून कुठे येत आहे भरून ती किंमत कुठं निघताय भरून बघायचं. तर बघा सीएफ मध्ये 10 30 55 37.5 आहे तर इथं कुठं तरी निघते बरोबर. तर असं बॉक्स करायचं आणि त्याच्या पुढे लिहून घ्यायचं Q1
का लिहून घ्यायचं सांगतो. हे आलं इथं, आधी लिहा इथं Q1 बरोबर किती 55 द आयटम इन CF म्हणजे हे 37.5 कुठं भरून निघालेत इथं, बरोबर. घेतलं मग 55 इथं भरून निघालेत म्हणून 55 आयटम हा CF मधला. आता त्या 55 ची काय करायचं, मेजरमेंट मधली संख्या घ्यायची, ते म्हणजे तुमचं Q1 किती आहे मग 150 का हो, 150 हे म्हणजे तुमचं काय Q1 आलं लक्षात. आता Q3 काढून घ्या, नंबर 1 झालं इथं. आता इथं नंबर 2 काढून घ्या, कॅल्क्युलेट. इथं काढून घेऊ का, इथं स्पेस आहे ना, इथं नंबर 2 काढून घेते, ह्याच्या काढलं बरं का. कॅल्क्युलेट Q3 काढून घ्या. मग Q3 चं सूत्र माहित आहे तुम्हाला काय, इकडे हे दिले आपण आताच काढले ना थोड्या वेळा अगोदर, तसं काढून घ्या. काय द साईज ऑफ कंसाच्या बाहेर 3 कंसात n+1 भागिले 4 द आयटम. घ्या मग सूत्र ठेवून इथं. मग Q3 बरोबर द साईज ऑफ 3 कंसामध्ये n+1 भागिले 4 द आयटम. आलं लक्षात. ठेवा मग किंमत काढून घ्या. Q3 बरोबर द साईज ऑफ 3 ला 3 कंसाच्या बाहेर n ची किंमत किती दिल्या 149 दिल्या, फ्रिक्वेन्सीची बेरीज टोटल, बरोबर. +1 भागिले 4 द आयटम, बर का. Q3 बरोबर द साईज ऑफ 3 ला 3 149 प्लस 1 150, 150 ला हे 4 न भाग घाला, भाग करून घ्या. मग 150 भागिले 4 द आयटम. ठीक आहे. Q3 बरोबर द साईज ऑफ 3 ला 3 150 ला 4 न भाग घातल्यानंतर येते ते 37.5. हे लक्षात, द आयटम. आता काय करा, 37.5 ला 3 न गुणून घ्या. कॅल्क्युलेटरचा वापर आहे परीक्षेला, गुणून घ्या. कॅल्क्युलेटर पुढे ठेवून आपण सोडवायचं प्रॉब्लेम. घ्या मग Q3 बरोबर किती येईल गुणाकार त्यांचा, तर गुणाकार येईल 112.5 112.5 द आयटम इन CF, बर का. 112.5 3 गुणिले 37.5, 3 चा गुणाकार 37.5 शी करा, तो येतो 112.5 द आयटम इन CF. 112.5 हा आयटम CF मध्ये शोधा. मग कुठे भरून निघते ती किंमत बघा. 112.5 108 लहान होते, 124 मध्ये कुठेतरी ती संख्या निघू शकते म्हणून, बरं का. मग ह्याला काय नाव द्या, इथे Q1 काढले, इथे Q3. हे लक्षात घ्या. मग 124 या ठिकाणी 112.5 ही संख्या भरून निघते. कसं आलं 112.5 37.5 चा गुणाकार 300 केला, तो आला 112.5. 37.5 कसं आलं 150 ला 4 न भागलं आणि 3 न त्याचा गुणाकार केला तर 112.5 आलं. 150 ला 4 न भागलं 37.5 आलं. हे लक्षात. मग Q3 बरोबर घ्या. मग 124 च्या पुढली मेजरमेंट मधली संख्या किती 300. घ्या 300. हे काय आली किंमत तुमची, Q3 ची आली किंमत, बरोबर. आता काढून घ्या. मग काय, क्वार्टाईल डिव्हिएशन घ्या, IQR घ्या आणि कोएफिशियंट घ्या. कारण आपल्याला जे IQR आहे इंटर क्वार्टाईल रेंज परीक्षेला येणार नाही त्यावर प्रॉब्लेम, पण उगा प्रॅक्टिस साठी. कारण आपल्याला क्वार्टाईल डिव्हिएशन साठी Q3 मायनस Q1 डिवाइडेड बाय 2 हे सूत्र वापरावं लागले. इंटर क्वार्टाईल रेंज साठी काय Q3 मायनस Q1 आहे, बरोबर. मग त्याच्यासोबत आपण ते पण काढत आहात. हे लक्षात. प्रॉब्लेम मध्ये काय विचारले, फाइंड आउट क्वार्टाईल डिव्हिएशन अँड इट्स कोएफिशियंट. जेवढं विचारले तेवढं काढा, पण आपल्याला प्रॅक्टिस होण्यासाठी लगेच तिथं मी काढून घेतो, बरं का. घ्या मग नंबर 1. काय, कॅल्क्युलेट. ये नाव देतो बरं का. कॅल्क्युलेट इंटर
क्वार्टाईल रेंज, त्याचं काय सूत्र दिले हो, आय क्यू आर बरोबर Q3 मायनस Q1 बरोबर. Q3 ची किंमत किती आली आहे 300 ना, मायनस Q1 ची किंमत किती आहे 150 बरोबर. तर वजाबाकी करा, 300 मधून 150 गेले राहतात किती हो 150च राहतात. हे तुमचं काय आलं आय क्यू आर बरोबर. आता लगेच काय काढून घ्या, घ्या मग. इथे ए काढला, तिथे बी काढून घ्या. काय काढायला सांगितले येतात, दुसरं काय काढावं लागेल आपल्याला, कॅल्क्युलेट क्वार्टाईल डेविएशन बर का. सूत्र काय दिले हो त्याचं, QD बरोबर Q3 मायनस Q1 भागिले 2. ठेवा मग, Q1 ची बी किंमत काढली, Q3 ची किंमत काढली, मग सूत्रात ठेवा किंमत. Q3 ची किंमत किती आली आहे 300 ना, मायनस Q1 ची किंमत किती आली आहे 150 भागिले 2. किती येते 150 ला 2 न भाग घाला, 75 येईल का 75. हे तुमचं काय आलं क्वार्टाईल डेविएशन. लगेच सी पण काढून घ्या. आपल्याला विचारलं इथं इट्स कोइफिशियंट ऑफ म्हणले, म्हणजे या क्वार्टाईल डेविएशनचं कोइफिशियंट काढायचं. घ्या मग इथं सी मध्ये काय, कॅल्क्युलेट कोइफिशियंट, कॅल्क्युलेट कोइफिशियंट ऑफ क्वार्टाईल डेविएशन. तर घ्या त्याचं सूत्र, कोइफिशियंट ऑफ QD बरोबर Q3 मायनस Q1 भागिले Q3 प्लस Q1. किमती ठेवा, Q3 ची किंमत आली आहे 300 बरोबर. किती आली आहे Q3 ची किंमत 300, Q1 ची किंमत आहे 150, मग डिवायडेड बाय ला Q3 ची किंमत प्लस Q1 ची किंमत, वरती किती येईल अंशाला 150 येईल. 300 मधून 150 गेले राहतात 150, 150च राहतात बरोबर. भागिले 300 प्लस 150 किती होतात 450, भागाला किती येते 150 ला 450 ने भाग घालून घ्या. कॅल्क्युलेटरचा वापर परीक्षेला आहे, तर हे 450 न 150 ला भाग घातल्यानंतर ते येईल 0.33. हे तुमचं काय येईल कोइफिशियंट ऑफ क्वार्टाईल डेविएशन. कोइफिशियंट ऑफ QD, इथं पण कोइफिशियंट ऑफ QD, आणि इथं पण घ्या कोइफिशियंट ऑफ क्वार्टाईल डेविएशन. हे लक्षात. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी प्रॉब्लेम दिला होता. Q1 काढून घेतला आपण, Q3 काढून घेतलं बरोबर. त्यानंतर सूत्राद्वारे IQR काढून घेतलं, Q3 मायनस Q1 या पद्धतीनं हे 150 आलं. क्वार्टाईल डेविएशन काढून घेतलं. या प्रॉब्लेम मध्ये मी सांगितले समजून बरं का, तसंच सोडायचे काहीच नाही. QD बरोबर क्वार्टाईल डेविएशन म्हणतात त्यालाच, बरोबर सूत्र दिले Q3 मायनस Q1 डिवायडेड बाय 2. 300 प्लस मायनस 150 डिवायडेड बाय 2. 300 तून 150 गेले 150 राहतात, 150 ला 2 न भागलं आलं किती 75. हे आता कोइफिशियंट ऑफ क्वार्टाईल डेविएशन 300 मायनस 150 डिवायडेड बाय 300 प्लस 150. 300 तून 150 गेले राहतात 150 भागिले 300 प्लस 150 450. 150 ला 450 न भाग घाला, ते येते तुमचं 0.33. ते कोइफिशियंट ऑफ क्वार्टाईल डेविएशन हे काढले आपण. अशा पद्धतीनं या ठिकाणी हा पहिला प्रॉब्लेम डिस्ट्रिक्ट सिरीज मध्ये या पद्धतीनं सोडायचा, आणि त्याचाच प्रॉब्लेम आपण दुसरा एक घेतला डिस्ट्रिक्ट सिरीज मध्ये. हे लक्षात. तर या ठिकाणी डिस्ट्रिक्ट सिरीज वरती 2 प्रॉब्लेम झालेत. कशा बाबतीत, डिस्ट्रिक्ट सिरीज मध्ये क्वार्टाईल डेविएशन आणि त्याचं कोइफिशियंट कसं काढतात याविषयी 2 प्रॉब्लेम झालेत. हे लक्षात. हा पहिला, हा दुसरा.
परीक्षेला हमखास येऊ शकते डिस्ट्रिक्ट सिरीज आणि यानंतर आपण जे प्रॉब्लेम घेणार आहोत कंटिन्यू ऑब्लिक ग्रुप सिरीजची, त्या दोन्हीपैकी एकावर नक्की प्रॉब्लेम येते 15 मार्काला बरं का. जे काही ह्याच्या अगोदर रेंज होतं ती ऑब्जेक्टिव्ह असतील तर ऑब्जेक्टिव्हला येऊ शकते. रेंज ह्याच्या आधी जे आपण लेक्चर घेतलात रेंज काढलात आपण, त्यावर थोडं लक्ष कमी दिला तरी चालेल, पण क्वार्टाईल डिव्हिएशन, डिस्ट्रिक्ट सिरीज आणि कंटिन्यू ग्रुप सिरीज वरती नक्की या दोन्हीपैकी 15 मार्काला एक प्रॉब्लेम हमखास येणारच, हे लक्षात. म्हणून अशा पद्धतीने या ठिकाणी डिस्ट्रिक्ट सिरीज वरती हे दोन प्रॉब्लेम सांगता येतील, क्वार्टाईल डिव्हिएशन आणि इट्स कोइफिशियंट काढण्याबाबतीत. पुढल्या लेक्चर मध्ये आपण काय करणार आहोत, क्वार्टाईल डिव्हिएशन वरतीच घेणार आहोत प्रॉब्लेम, पण कोणत्या सिरीज मध्ये, कंटिन्यू ऑब्लिक ग्रुप सिरीज मध्ये क्वार्टाईल डिव्हिएशन आणि त्याचं कोइफिशियंट म्हणजे चतुर्थक विचलन आणि त्याचं गुणक कसं काढतात यावरती आपण पुढल्या लेक्चर मध्ये प्रॉब्लेम घेणार आहोत. ओके, थँक्यू.